हॅलो, मी डॉक्टर सचिन निलाखे. मी कान नाक घसा विभाग प्रमुख म्हणून इथं काम करतो. आपल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये कान नाक घसा हा सर्व सोयींनी युक्त विभाग म्हणून दक्षिण महाराष्ट्रात म्हणला तर सगळ्या सोयींनी सुसज्ज असा हा विभाग आहे. आपल्याकडं वेगवेगळ्या सुविधा आहेत. OPDचे वेळा 9 ते 1 आणि दुपारी 2 ते 4 पर्यंत OPD बघितली जाते. त्यामध्ये आपण सगळ्या OPD प्रोसिजर्स ऐकायची क्षमता तपासणी, लहान मुलांची अगदी जन्मजात बाळाची पण ऐकण्याची तपासणी आपल्याकडे केली जाते. लहान मुलांचे जन्मजात येणारे दोष लवकर निदान केले जातात आणि त्यावरची पुढची जी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी देखील आपल्या इथं उपलब्ध आहे. इतर सोयींबद्दल बोलायला गेलं तर स्वरयंत्राची तपासणी, अन्ननलिकेची, श्वासनलिकेची दुर्बिणीद्वारे तपासणी करून त्या रिलेटेड येणारे कॅन्सर समस्यांचं लवकर निदान लावणं आपल्या इथं शक्य आहे. त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटलमध्ये अगदी सुसज्ज ऑपरेशन थिएटरद्वारे आपण सगळ्या प्रकारच्या सर्जरी इथे केल्या जातात. कानाच्या पडद्याच्या संबंधित असलेले आजार रिपेअर करणे, टिम्पॅनोप्लास्टी, मॅस्टॉडेक्टॉमी ह्या रुटीनली केल्या जाणाऱ्या सर्जरीज आहेत. नाकातली न हटणारी सर्दी, सायनसचे आजार, ॲलर्जी रिलेटेड प्रॉब्लेम याच्यावरती देखील इथे उपचार केले जातात. आपल्याकडं अगदी सुसज्ज एंडोस्कोपिक सायनस सर्जरीची सोय आहे की ज्याद्वारे अगदी मेंदूतून नाकाद्वारे येणारे पाणी रिपेअर करणे किंवा मेंदूतील गाठी नाकाद्वारे जाऊन काढणे हे देखील शक्य आहे. त्याचबरोबर आपल्याकडं बरोबरीनं एक कॅन्सर विभाग देखील सेपरेटली चालवला जातो की ज्यामध्ये नाक कान घसा रिलेटेड येणारे कॅन्सरचे आजार याचं लवकरात लवकर निदान लावून त्याची पुढची सर्जिकल ट्रीटमेंट ही आपल्याकडे केली जाते. बरोबरीनं आपल्याकडं सगळ्या स्कीम देखील आहेत की ज्यामध्ये ह्या सर्जरी केल्या जाऊ शकतात. स्वरयंत्राशी रिलेटेड आजारांचं निदान अचूक लावण्यासाठी स्ट्रोबोस्कोपी नावाची तपासणी आपल्या इथं केली जाते की ज्यामध्ये स्वरयंत्राची डिटेल माहिती आपण गोळा करू शकतो आणि त्यानुसार काय वाचासंबंधी दोष आहेत त्या रिलेटेड आपण त्याची उपचार करू शकतो योग्यद्वारे. बरोबरीनं आता काही दिवसातच आपण वर्टायगो की चक्कर येणे हा जो कॉमन प्रॉब्लेम आहे, बऱ्याचदा आपल्या भोवताली कुठंही याचं निदान लागलं जात नाही आणि पेशंट इकडे तिकडे फिरत राहतो, तर त्यासंबंधी वर्ल्ड क्लास सेंटर फॉर वर्टायगो असेसमेंट आपण एस्टॅब्लिश करतो आहे आपल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये की ज्याद्वारे आपल्याला याचं निदान लावणं शक्य होईल.